आणि हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाचा शेवटचा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे। विरोधक आज मराठा आरक्षणावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अंतिम प्रस्तावावर बोलतील, तर आज सत्ताधारी आणि विरोधकांची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडली, विशेष अधिवेशनाची घोषणा केली, त्यानंतर विरोधकांनी जे आहे ते सभात्याग केला, त्यामुळे त्याचे पडसाद आज सुद्धा दोन्ही सभागृहात उमटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होऊन सत्ताधारी जे आहे मुख्यमंत्री उत्तर सादर करतील, रिप्लाय देतील आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनात नेमकं काय गमावलं काय कमावलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सत्ताधारी पक्षाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार, त्यानंतर विरोधकांची पत्रकार परिषद होणार। एकूणच 10 दिवस कामकाज जे आहे ते या अधिवेशनात चाललं। त्यामध्ये धानाला बोनस आणि शेतकऱ्यांना अवकाळीची मदत या ठोस घोषणा ज्या आहे त्या करण्यात आल्या, त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। परंतु विदर्भातले अनेक प्रश्न जे आहेत ते अजूनही चर्चेविना प्रलंबित राहिले। नागपूर करारानुसार नागपुरात अधिवेशन होतं, हिवाळी अधिवेशन, परंतु विरोधकांचा आरोप आहे की विदर्भातल्या अनेक मुद्द्यांना हात घातलेला नाही, चर्चा झालेली नाही। त्यामुळे आजचा दिवस शेवटचा दिवस, महत्त्वाचा दिवस आणि या दिवसात अंतिम आठवडा प्रस्तावात उत्तर देताना मुख्यमंत्री विदर्भाला काय देणार, मराठवाड्याला काय देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याचीच प्रतीक्षा आहे। हो गजानन, सविस्तरपणे जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।